दिवशी जियांशी ओमसाई गणेश हा संघ दाखल झाला टॉप 3 मध्ये आणि काल सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असताना जय रागाई संघ दाखल झालाय टॉप 3 मध्ये. या सामना सुरू होतोय. यस, एका षटकानंतर चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू जुना असेल आणि पहिल्या षटकाच्या आतमध्ये चेंडू नवीन असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, सामना सुरू होतोय. गोलंदाज आहेत मनोज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज शुभम आणि ओमकार. ही जोडी गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप करतायत. मिनिट 1 धाव चेंडूवरती. या एका धावेने श्रीगणेश झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या अजिंक्य साई या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. अजिंक्य साई आणि स्वर्गीय बंटीदादा पष्टे कर्णा सीसी या दोन संघांमध्ये हा पहिला सामना. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्या बात आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. मनोज आहेत गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या स्थिर आहे. 1 धाव धावफलकावरती. 4 षटकांचा सामना असेल. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढेच चांगलं यष्टरक्षण आपण पाहतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत प्रणित पाटील, मॅन फ्रॉम वाडेकर. गोलंदाज मनोज. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होते. नक्कीच कर्णा सीसी या टीमच्या माध्यमातून जो संघ खेळतोय स्वर्गीय बंटीदादा पष्टे क्रिकेट संघ या नावाने एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये सुरू आहे. एकाच कॅलिबरचे हे दोन संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. संघ नायक आहे डीके. एक खूप मोठं नाव आहे डीके यांचं कल्याण अंतरम क्रिकेटमध्ये. एक नामवंत खेळाडू आहे आणि संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहू शकाल. आशिष पानसरे, अतुल भोईर, प्रणित पाटील या टीम मध्ये आहेत. मनोज पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट. ड्राईव्ह केलं होतं आणि अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण बॉबीने केलंय. या नक्कीच 3 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. या सामन्यासाठी पंच आहेत हेमंत बारिया आणि अशोक प्रजापती आणि कुमार अवटे. शांत सुरुवात. यावेळेस स्वीप करतायत. मिनिट 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार आहेत.
एक चांगलं बॅटल सुरू आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. आजच्या दिवसामधील या इनिंगमधील हा पहिला चेंडू येतो वाईट बॉल. धावसंख्या 4. स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर आहे. सेन्सिबल बॅटिंग करेंगे. ज्याप्रमाणे शैलेशने सांगितलं कॅप्टनने की 24 चेंडू आणि 24 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये. ते धावा देखील या मैदानावरती एक फायटिंग टोटल नक्कीच असू शकेल, कारण की प्रत्येक गाजवला जयांशी ओमसाई गणेश या संघाने. क्या बात आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. या षटकावर धावा येत आहेत. बॅटची कडा आहे. प्रणित आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. शुभम बॅक टू द पवेलियन. क्रॉसिंग करणं बंधनकारक असेल जेव्हा बॅट्समन आउट होईल. अशोक सर. संतोष येतोय. नवीन फलंदाज. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये. त्यामुळेच धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. शुभम. अतुल भोईर मॅन फ्रॉम वाढीगर. बॅटची कडा होती. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. न्यू बॅट्समन संतोष आहेत. येथे हा डॉट बॉल. संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये अजिंक्य साई या संघाला. प्रथमच ती ही क्रिकेट स्पर्धा खेळतायत आणि यस स्टॉपेज. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. संतोष बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2/6. विकेट टॉसला देखील भरपूर महत्व आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आमचे डीजे मास्टर अमित यांना आम्ही गेली 3 दिवस मिस करतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज आशिष येत आहेत. स्वर्गीय बंटीदादा पष्टे क्रिकेट संघ कर्ना सीसी एक नामवंत संघ आहे. त्यांच्या समोर अजिंक्य साई. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. यापुढील सामना आहे साई गुरु आणि जॉर्ज बी या 2 संघांमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जॉर्ज बी आणि साई गुरु.
गोलंदाज आशिष. धावसंख्या आहे 6. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. रोहन नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि चेंडूला गॅदर करू शकला नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या पहिल्या सामन्यामध्ये अजिंक्य साई या संघाला या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय स्वर्गीय बंटी दादा पष्टे कर्णा सीसी या संघाने. आणि यस फलंदाज झालाय बाद. लागतोय हा तिसरा धक्का. रोहन बॅक टू द पवेलियन. क्रमांक हे तिसरं सुरू आहे आशिषचं आणि आशिषने देखील इम्प्रेस केलाय. एकही मोठा फटका आला नाहीये आतापर्यंत या इनिंगमध्ये अजिंक्य साई या टीमच्या माध्यमातून. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जॉर्ज बी आणि साई गुरु दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट आणि स्वीप केलाय. मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये, मॅजिक फिगरमध्ये 10. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय आणि मिळतेल्या चेंडूवरती 2 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 4.00च्या सरासरीने या 12 धाव बनवल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये. नवीन गोलंदाज आहेत केतन. केतन येतोय या अंतिम षटकामध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, कट केलं चेंडूला आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे.
गोलंदाज केतन, स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार आहेत. यस, वाईट बॉल नाहीये. जे कुमार सरांनी सांगितलं होतं तेच झालं. यस, दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू गेला होता आणि त्यामुळे 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 14. कुमार आवटे यांचं मी विशेष कौतुक करेन, कारण की गेले 3 दिवस ते पंचांची कामगिरी करतात आणि चोख कामगिरी करतायत यावेळेस. आणि फलंदाज होईल, बाद लागतो आहे. अजून एक धक्का, सलामीचा फलंदाज ओमकार. बॅक टू द पविलियन. झेंडे डौलाने फडकतायत चारी बाजूला या मैदानावरती. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत राजेशजी मोरे साहेब, अमर मडवी, निखिल केणे, कुमार आवटे. आयोजित वी इफेक्ट प्रेझेंट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब चषक. 3 चेंडू शिल्लक आणि यस, फलंदाज झालाय बाद. वाईट बॉल आणि फलंदाज देखील बाद होईल. धावसंख्या आहे 16. राऊंड विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रणितने थोडीशी चूक केली आहे आणि त्याचाच फायदा 22च्या स्वरूपात एकदा मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे 17. नेक्स्ट मॅच जॉर्ज बी आणि साई गुरु. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की या चेंडूनंतर आपण टॉस करूया. डान्सिंग डाऊन विकेट ड्राईव्ह केले. अतुल भोईर आहेत, क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेट टॉसला भरपूर महत्त्व आहे आणि ती विकेट सॅक्रिफाईस केली सायमनने शेवटच्या बॉलवरती, कारण की विकेट टॉसला भरपूर महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये आणि विकेट गमावली आहे शेवटच्या बॉलवरती. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. टॉस करूया. 18 धावफलकावरती आणि 19 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. स्वर्गीय बंटी दादा पष्टे कर्ना सीसी या टीम समोर. जॉर्ज बी आणि साई गुरु. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय
अमर मडवी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अमर मडवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने मी विशेष आभार मानेन की कल्याणच्या संघांना आपण अमर 3चा टायमिंग दिला होता आणि ते 3 वाजता इथे उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचा आयोजकांच्या वतीने विशेष आभार. स्पेशल कॉइन आहे. एका बाजूला शिवसेना आहे, दुसऱ्या बाजूला डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब चषक आहे. शिवसेनाचा कॉल आहे आणि आलाय श्रीकांत जी शिंदे साहेब चषक. तर टॉस जिंकलेला आहे साई गुरु सीसी या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय सॉरी आता कारण थोडे प्लेयरचे इश्यू मी 2 मिनिटं सांगतो फक्त. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहतो. ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? हे स्पर्धा ॲक्च्युली फर्स्ट टाइम खेळतो आम्ही, पण आता असं मनाला वाटलं की मागच्या वर्षी पण यायला पाहिजे होता. ते आमचं मिस झालं थोडं, पण आता दरवर्षी आम्ही 100% येऊन आणि आवटे सर पण आमचे एकदम क्लोज आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी आता येऊच 100%. नक्कीच शुभेच्छा असतील. आमच्यासोबत जॉर्ज बी या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावला, डिसिजन पेंडिंग आहे, 4 षटकांचा सामना आहे. मनामध्ये काय सुरू आहे? कारण की कदाचित जर बॅटिंग आली तर किती धावा बनवायच्या आणि गोलंदाजी आली तर किती धावा नक्कीच थांबवायचं हे देखील मनामध्ये सुरू असेल. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पेशली खेळपट्टी, हे खेळपट्टी बनवण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 दिवस नक्कीच आम्ही या खेळपट्टीवरती काम केलं आणि ही टणक खेळपट्टी बनवली आहे. कारण की आजचा 3रा दिवस आहे आणि ही टणक खेळपट्टी आपण पाहतोय. या खेळपट्टीबद्दल काय म्हणणं असेल? ॲक्च्युली मी स्पर्धेबद्दल तर बोलणारच होतो, पण सर्वात प्रथम मी खेळपट्टीबद्दलच बोलणार होतो, तुम्ही जरी बोलला नसतात तरी. कारण खूप सुंदर खेळपट्टी आल्या आल्याच आम्ही सर्वांनी बघितली आणि खरंच मी म्हणजे बॉक्समध्ये अशा खेळपट्ट्या खूप कमी पाहायला भेटतात. त्यामुळे खेळपट्टी खरंच खूप चांगली आहे आणि स्पर्धेचं आयोजनसुद्धा खूप चांगलं आहे आणि स्पर्धा एक चांगल्या प्रकारे पार पाडावी अशी शुभेच्छा देतो मी कुमार आवटे सरांना. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. जॉर्ज बी आणि साई गुरु सीसी या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. साई गुरु सीसी या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. कुमार सर आम्हाला निर्णय कळवतील. यस, नो बॉल नाहीये. यस, काही बंधनं आहेत, त्या बंधनामध्ये तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अंतरम क्रिकेट आहे आणि अंतरम क्रिकेटमध्ये भरपूर बंधनं असतात, नियम आणि अटी कडक असतात आणि त्यांचं पालन करणं प्रत्येक संघाला बंधनकारक असतं. यस, स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत आशिष पानसरे, त्याला साथ देतो आहे अतुल भोईर. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा तो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. 19 धाव बनवायचे आहेत. स्वर्गीय बंटी दादा पष्टे कर्णा सीसी या टीमला. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करतोय गोलंदाज हर्षद. धावसंख्या आहे 4. क्या बात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. प्रत्येक धावेला भरपूर महत्त्व आहे आणि सिंगलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे स्वर्गीय बंटी दादा पष्टे कर्णा सीसी या टीमने. धावसंख्या आहे 5. बनवायचे धावा 19 या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये. क्या बात आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आहे आणि येतोय हा डॉट बॉल. डॉट बॉल जास्तीत जास्त टाकावे लागतील अजिंक्य साई या टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळत ड्राईव्ह केलं होतं. कव्हर ड्राईव्हचा फटका
त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 5-6. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 6 धावा धावफलकावरती. 13 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 19 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. प्रत्येक षटकामध्ये एक चेक आहे आणि तो एक चेक पूर्ण केलाय गोलंदाज हर्षदने. क्या बात आहे. लेटकटचा फटका आहे. सेन्सिबल बॅटिंग आशिष पानसरे करतायत. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 12 या मॅचमध्ये. अतुल भोईर आहे. क्या बात आहे. सेन्सिबल बॅटिंग करतात अतुल भोईर. कारण की अतुलला माहिती आहे सिंगलने देखील हा सामना आम्ही सहज जिंकू शकतो. हा आत्मविश्वास स्वर्गीय बंटीदादा पष्टे कर्णा सीसी या टीमला आहे आणि सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आज खऱ्या अर्थाने क्रिकेटचं स्टँडर्ड आपण पाहू शकाल. कारण की कल्याणचे एकूण 8 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. गेली 2 दिवस आपण दिवा डोंबिवलीचे 16 संघ पाहिले आणि आज कल्याणचे 8 संघ. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. टॅप केलाय क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. अतुल भोईर वाडेकरचा हा ब्रँड आहे. अंडरम क्रिकेट असेल ओरम क्रिकेट असेल त्याचप्रमाणे तो खेळतो. प्रयत्न धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 8 धावांची अजूनही गरज आहे. सेन्सिबल बॅटिंग ऑन साइडला फक्त दिशा दिली. फ्लिक केलाय. मिळते एक धाव. धावसंख्या 12. 7 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा स्वीप केला आहे. मिळते एक धाव या चेंडूवरती. विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. धावसंख्या आहे 13. युवराज यांचं आगमन झालेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाव बनवायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. रोहन येत आहेत नवीन गोलंदाज. साई गुरु संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. बॅट फर्स्ट. जॉर्ज बी या टीमला इन्व्हाइट केलाय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. कुमार अवटे सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. फक्त दिशा दिली आहे. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. 3 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. डीके यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे कारण की संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. फलंदाज झालाय बाद. क्लीन बोल्ड.
न्यू बॅट्समन प्रणित पाटील. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. 3 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. क्या बात आहे, सेन्सिबल बॅटिंग करतोय. मिळते 1 धाव. धावसंख्या 17. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर आहेत आणि येतोय हा डॉट बॉल. 7 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कलात्मक स्ट्रोक आहे, फक्त दिशा दिली होती. मिळते 1च धाव या चेंडूवरती आणि स्कोरर लेवल. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. विनंती असेल, पार्किंग सर्वांनी बाहेर करायचे आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल, पार्किंगसाठी बाहेर जागा आहे, तिथे आपण पार्किंग करायचे आहे. ही प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. गोलंदाज सायमंड येत आहेत. सायमंड गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रणित. टॅप करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. टॅप करतायत आणि येतोय हा चौकार. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे स्वर्गीय बंटी दादा पष्टे, कर्णा CC या टीमने. तर आपण